पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा मुद्दा आजही धगधगतोय। या रेल्वेचा मार्ग बदलल्यानंतर वाद वाढलाय। नगर, नाशिक आणि पुणे या तिन्ही जिल्ह्यात तो सर्वात जास्त चर्चेत आहे। ही रेल्वे पुणतांबा शिर्डी या नव्या मार्गाने नेण्याला विरोध वाढलाय। खरं तर हा रेल्वे मार्ग बदलण्याचं कारण वेगळं होतं, मात्र कुणीतरी थोरात विखे वादाचं पिल्लू सोडलं आणि ही चर्चा वेगळ्याच मार्गावर नेण्यात आली। हे आरोप खोडून काढत महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा रेल्वे मार्ग बदलला गेला असं विखेंनी वारंवार सांगितलं। आता हेच विखे या रेल्वे मार्गाच्या वादावर तोडगा काढताना दिसत आहेत। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी या वादाबाबत बैठक घेण्याची विनंती केली। ही बैठक आता लवकरच होईल असं पालकमंत्री विखेंनी बुधवारी पत्रकारांना सांगितलं। त्यानंतर थेट दिल्ली गाठून हा प्रश्न मार्गी लावण्याचे त्यांचे नियोजन असल्याचंही सांगितलं जात आहे। या वादावर तोडगा निघण्याची शक्यता का वाढली आहे, हाच विषय आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा आराखडा तयार करताना तो पूर्वी पुणे, नारायणगाव, संगमनेर, अकोले, सिन्नर अशा पद्धतीने करण्यात आला होता। मात्र संसदेच्या अधिवेशनात या विषयावर झालेल्या चर्चा दरम्यान प्रस्तावित मार्ग बदल करण्यात आले। यावरून संगमनेर, अकोले तालुक्यात लोकप्रतिनिधी आणि नागरिकात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले। संगमनेर, अकोले तालुक्यातील नागरिकांनी पालकमंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन रेल्वे मार्ग पहिल्या प्रस्तावित मार्गाने नेण्याची मागणी केली। त्यानंतर विखेंनी मुंबईत जाऊन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यात लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या भावना रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याची विनंती त्यांनी केली। फडणवीसांनीही या प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद देत सरकारतर्फे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना हा विषय समजावून सांगितल्याचे बोलले गेले। त्यानंतर पुणे नाशिक रेल्वे मार्गासंदर्भात मंत्री विखे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना सविस्तर पत्र देऊन रेल्वे प्रकल्पाच्या बाबतीत सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलवण्याची विनंती केली। मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या पत्राची दखल घेतली। रेल्वे मंत्रालयाने विखे पाटील यांच्याशी संपर्क करून या विषयावर सविस्तर चर्चा केली। रेल्वे मार्गाच्या संदर्भात झालेल्या बदलाबाबत मंत्री वैष्णव व मंत्री विखे यांच्यात प्रत्यक्ष चर्चा झाल्यानंतर लवकरच सगळ्या लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याबाबत मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मकता दर्शवली। प्रस्तावित मार्गात बदल करताना कोणत्याही लोकप्रतिनिधींना विचारात घेतलेले नाही। मार्गातील झालेल्या बदलामुळे जनतेतून निर्माण झालेल्या रोषास लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत असल्याचे गांभीर्य विखेंनी रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले। या विषयावर चर्चा करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली। रेल्वे मंत्री वैष्णव यांनी नामदार विखे पाटील यांना या प्रश्नावर लवकरच बैठकही बोलवतो असे आश्वासित केले। मुख्यमंत्री व केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटेल अशा शक्यता आता वाढल्या आहेत। शिवाय याच प्रश्नावर मंत्री विखे हे थेट दिल्ली दरबारीही जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातून नाशिक, अक्कलकोट हा ग्रीनफील्ड मार्ग जाणार आहे। या मार्गाला अहिल्यानगर मार्गे मंजुरी दिल्याबद्दल पालकमंत्री विखेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नुकतेच आभार मानले। या नव्या रेल्वे मार्गामुळे नगर जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय तसेच तीर्थक्षेत्र विकासालाही चालना मिळणार आहे। कदाचित मोदींचे अभिनंदन करायला गेल्यावर मंत्री विखे नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा प्रश्नही मांडतील असे सांगितले जात आहे। नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग संगमनेर, अकोले या जुन्या मार्गानेच करून शिर्डीसाठी नवा मार्ग करण्याचा तोडगाही गेल्या महिन्यात काही लोकप्रतिनिधींनी काढला होता। नाशिक ते शिर्डी अशी नवी मार्गिका टाकून ती पुढे चाकण औद्योगिक वसाहत व नवीन पुणे अहिल्यानगर मार्गाला सोडावी असा हा तोडगा होता। यामुळे दोन्ही मार्ग सुरू होतील व प्रश्न सुटेल असे काहींचे म्हणणे होते। या सगळ्या चर्चांवर मंत्री विखे आता केंद्र व राज्य सरकारकडे आपले वजन वापरताना दिसत आहेत। त्यामुळे लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल अशा शक्यता वाढल्या आहेत। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।